स्लिप डिस्क आणि शियाटिका यामध्ये फरक काय? तर बहुतांश रुग्णांना मला स्लिप डिस्क आहे का शियाटिका आहे किंवा दोन्ही आहेत हे प्रश्न पडतात आणि ह्या गोंधळामध्ये पेशंट कन्फ्यूज होतो आणि त्यांना कळत नाही की मुळात आपल्याला आजारच काय आहे. चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून सरळ आणि सोप्या पद्धतीमध्ये स्लिप डिस्क आणि शियाटिका या दोघांमधील अंतर, त्यावर उपलब्ध असलेले पर्याय हे आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी डॉक्टर गौरव चांबले, कन्सल्टंट न्यूरो एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन, छत्रपती संभाजीनगर. हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, जेणेकरून स्लिप डिस्क आणि शियाटिका या दोन्ही शब्दांमधील फरक आणि त्यामधला असलेला गोंधळ पूर्णपणे दूर होईल. स्लिप डिस्क म्हणजे काय? स्लिप डिस्क म्हणजे हा एक स्ट्रक्चरल प्रॉब्लेम आहे. स्ट्रक्चरल प्रॉब्लेम उदाहरणार्थ जसा तुम्ही इथे बघू शकता, तर दोन मणक्यांच्या मध्ये शॉकअपसारखी गादी असते. ती आपल्याला कुशनिंग म्हणजे शॉक ॲब्झॉर्बरचं काम करते. तर जेव्हा एखादी डिस्क काही कारणास्तव एका पोझिशनमधून बाहेर येते आणि ती फुगते किंवा सरकते आणि नसेला दाबते, तर याला आपण स्लिप डिस्क म्हणतो. जी डिस्क आहे ती स्लिप झाली म्हणून याला स्लिप डिस्क असा शब्द वापरला जातो. मुळात हा एक स्ट्रक्चरल प्रॉब्लेम आहे, आजार आहे, जो की 10 पैकी कमीत कमी 6 ते 7 जणांना आयुष्यात कधी ना कधी जाणवतो. तर यानंतर शियाटिका म्हणजे काय? शियाटिका म्हणजे शियाटिक नर्व. शियाटिक नर्व एक नर्व असते जी कमरेतून आपल्या पायांपर्यंत करंट म्हणजे प्रवाह घेऊन जाते. तर मग शियाटिका का म्हणतात त्याला? तुम्ही या मॉडेलमध्ये बघू शकता. शियाटिक नर्व हे प्रत्येक लेवलला फॉर्म होऊन आपल्या मणक्यातून खाली एक प्रॉपरली नर्व म्हणून जाते. जेव्हा ही नर्व कमरेमध्ये कुठे ना कुठे दबते आणि त्या दबल्यामुळे जो त्रास तयार होतो त्याला शियाटिका म्हणतो. म्हणजे थोडक्यात शियाटिका हा काही आजार नसून ते स्लिप डिस्क किंवा कोणत्याही दुसऱ्या कारणांमध्ये ज्याच्यामध्ये शियाटिक नर्व दबली जाते त्याचं ते एक सिम्पटम आहे. म्हणजे तो आजार नसून त्या आजाराचा एक आपल्याला असणारा सिम्पटम दिसतो, ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं की हा पेशंटला पाय दुखतोय, त्याची नस दबली आहे. ह्याला शियाटिका म्हणतात. सरळ आणि सोप्या भाषेत सांगायचे झाले तर स्लिप डिस्क हा एक आजार आहे आणि शियाटिका हा त्या आजारातून होणारा परिणाम आहे. परिणाम म्हणजे सिम्पटम आहे. आणि सांगायचं झालं तर स्लिप डिस्क जेव्हा असते तेव्हा शियाटिका असेलच असे गरजेचे नाही, पण शियाटिका हा जो आजार आहे तो बहुतांश वेळेस स्लिप डिस्कमुळेच उद्भवतो किंवा जाणवला जातो. तर स्लिप डिस्क असो किंवा शियाटिका असो, याला कधी गंभीर समजायचे किंवा यातून त्वरित आपण कोणत्या वेळेस स्पेशलिस्ट किंवा सुपर स्पेशालिटी सर्जनकडे जाऊन भेटायला हवे, त्याचे कारणे किंवा त्याचे उत्तर आहे खालीलप्रमाणे. एखाद्या वेळेस आपल्या पायात येणाऱ्या वेदना अति तीव्र स्वरूपाच्या आहेत. आपल्याला चालताना, बसताना किंवा बाहेर उठून फिरताना जर त्रास होत असेल आणि पायाला मुंगे येत असतील किंवा आपल्या पायाला कमजोरी आली असेल आणि हे सर्व होऊन पण आपल्याला बाथरूमला देखील त्याचा युरिनवर कंट्रोल चालत असेल, तर यावेळेस इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये आपण डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. बहुतांश वेळेस किंबहुना 80 ते 90% वेळेस शियाटिका असो किंवा स्लिप डिस्क असो, औषध गोळ्यांवरती, फिजिओथेरपीवरती व रेस्टवरती कंट्रोल केला जातो. पण जर आपल्याला तीव्र स्वरूपातील वेदना असेल, शियाटिक नर्व जास्त प्रेस झालेली असेल किंवा स्लिप डिस्क मोठ्या प्रमाणात असेल, तर त्यावेळेस आताच्या काळामध्ये अत्याधुनिक अशा एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी, जे की सिंगल पोर्ट एका सूक्ष्म छिद्राद्वारे आपण एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीच्या माध्यमातून अत्यंत यशस्वीपणे ही शस्त्रक्रिया पार पाडतो, जेणेकरून पेशंटला 24 तासाच्या आत घरी डिस्चार्ज देखील दिला जातो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याची ॲक्युरसी जवळपास नियरली 100% पर्यंत ग्राह्य धरली जाते. तर घाबरू नका. स्लिप डिस्क आणि शियाटिका ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. स्लिप डिस्क हा आजार आहे आणि त्याचा परिणाम शियाटिका याला ग्राह्य धरलं जातं. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.